नमस्कार सखींनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण उपवासाचा शाबू एकदम मोकळा आणि सुटसुटीत कसा करायचा ते पाहूया. माझ्या मुलाला कधी काही खाऊ वाटतं, त्यामुळे त्याने फरमाईश केली की मला संध्याकाळी शाबूची खिचडी खायची आहे. त्यामुळे मी हा शाबू करत आहे. तर बघूया आपण कशा प्रकारे केलेला आहे. त्यासाठी मी शाबू घेतलेला आहे आणि सकाळीच भिजू घातलेला होता, तर तो छानपैकी असा फुगलेला आहे. आता आपण कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकून घेऊया. बटाट्याची साल काढून कट करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून. आता आपण त्या तेलामध्ये टाकून घेऊ. पण तेलात बटाटा चांगला लालसर फ्राय करून घेऊया. बटाट्याला लागेल इतपतच मी यामध्ये मीठ टाकत आहे, जेणेकरून बटाटा आळणे लागू नये म्हणून. आणि व्यवस्थित परतून लाल होईपर्यंत भाजून घेत आहे. शाबूमध्ये मी शेंगाचे कूट व मीठ टाकून मिक्स करून घेत आहे. बटाटे छानपैकी फ्राय झालेले आहेत. आता त्यामध्ये तुम्हाला ऑप्शनल आहे की तुम्ही जिरे टाकायचे की नाही. आमचा उपास नसल्यामुळे मी जिरे टाकून घेतलेले आहे. त्यामध्येच हिरवी मिरची टाकून घेऊ. मिरची चांगली भाजून घेऊया. मिरची चांगल्या प्रकारे भाजलेली आहे. आता त्यामध्ये आपण हे शेंगाचं कूट टाकून घेतलेले शाबू त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित परतून घेऊया. अशा प्रकारे सर्व शाबू एकत्र मिक्स करून आपण आता त्यावर झाकण ठेवून गॅस बारीक करून एक चांगली दणदणीत वाफ आणू. अधूनमधून थोडेसे हलवून घेऊया, म्हणजे शाबू सगळीकडून व्यवस्थित परतून निघेल. तर मग बघू आपला शाबू तयार झाला का ते. आपला शाबू खूप छान एकदम सुटसुटीत असा तयार झालेला आहे सखींनो. तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. आपला शाबू खूपच छान आणि एकदम मोकळा मोकळा झालेला आहे. अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर खूप छान होतो, अजिबात चिकट होत नाही. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सखींनो, एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सखींनो.